मित्रांनो, आजचा आपला इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा घटक आहे आकृतिबंध. सुरुवातीला आपण आकृतिबंध म्हणजे काय हे समजून घेऊयात. पहा, वेगवेगळे आकार, आकृत्या, संख्या यांची विशिष्ट प्रकारे पुनरावृत्ती होते. म्हणजे एखादा क्रम दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये एखादा ठराविक पॅटर्न किंवा एखादी ठराविक रचना परत परत येत असते आणि त्यातून आकृतिबंध तयार होतो. जसं त्यांनी उदाहरण दिले पहा, 3, 6, 9 आणि पुढं डॉट 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 म्हणजे पुढं अजून खूप साऱ्या संख्या आहेत. आता या आकृतिबंधातील पुढची संख्या किती येईल तर आपल्या लक्षात येईल की त्या 3मध्ये 3 मिसळले की 6 आले आणि 6मध्ये 3 मिसळले की 9 आले. म्हणजे पुढची संख्या येण्यासाठी आपल्याला परत एकदा 9मध्ये काय करावे लागेल, 3 मिसळावे लागेल, 3 मिळवावे लागतील. या आकृतिबंधातील संख्या या सगळ्या कशा आहेत, 3च्या टप्प्याने येणाऱ्या संख्या आहेत, म्हणजे 3च्या पाड्यातल्या संख्या आहेत. तसं आता काही सोडवून दिलेले स्वाध्याय आपण बघूयात. पहिला प्रश्न पहा, दिलेल्या आकृतिबंधात क्रमाने येणारी पुढची आकृती पुढीलपैकी कोणती असेल. इथे या 3 आकृती दिल्या आहेत, चौथी आकृती आपल्याला विचारलेली आहे. तर आता आपण जरा बारकाईनं पाहूयात. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत, आपल्याला यातला पर्याय शोधायचा आहे. पहिली आकृती जर आपण पाहिली तर हे काय आहे, त्रिकोण आहे, म्हणजे 3 बाजू आहेत या आकृतीमध्ये आणि यातला निम्मा भाग हा काय केलेला आहे, रंगवलेला आहे. कुठला आहे हा, डाव्या बाजूचा भाग आहे. त्यानंतर दुसरी आकृती आहे, त्याच्यामध्ये 4 बाजू आहेत, चौकोन आहे, 4 बाजू आहेत, निम्मा भाग रंगवलेला आहे. पण आता या वेळेला कोणता आहे, मगाशी डावा भाग होता, आता हा कोणता भाग आहे, उजवा भाग रंगवलेला आहे. त्रिकोण नंतर चौकोन झाला, चौकोनानंतर पंचकोन, म्हणजे आता 3 नंतर 4, 4 नंतर 5 बाजू आहेत, इथं पण निम्मा भाग रंगवला आहे. आता हा भाग कसा आहे, पहिला होता डावा, मग उजवा, मग परत डावा, म्हणजे आता पुढचा येणारा कसा असेल, उजवा असेल. बरोबर, आधी 3 बाजू होत्या, मग 4 झाल्या, मग 5 झाल्या, म्हणजे पुढे येणाऱ्या आकृतीत किती बाजू असतील, 6 बाजू असतील. मग 6 बाजू असणारे इथं 2 आकृती आहेत. या 2 आकृतीमधली कोणती आकृती इथे बरोबर असेल, तर जसं आपण मगाशी म्हणालो की या दोन्हीतला इथं जी आकृती येईल षटकोनाची, त्याच्यामधला निम्मा भाग रंगवलेला असेल. पण निम्मा भाग कुणीकडचा, डावीकडचा की उजवीकडचा, तर ते आपण वरील आकृतीच्या क्रमाने बघत जाऊ. पहिल्यांदा डावा, मग उजवा, परत डावा, मग इथे कोणता यायला हवा, उजवा यायला हवा. म्हणजे ही आकृती इथं लागू होत नाही, इथं आपला पर्याय 2 क्रमांक बरोबर असेल. पुढे चला, आता इथे पहा, दिलेल्या आकृतिबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. संख्या दिल्यात 1, 4, 9, प्रश्नचिन्ह आणि 25. आपण जर बारकाईनं पाहिलं, आपण वर्ग शिकलेलो आहोत. 1 हा 1चा वर्ग आहे, 4 हा 2चा वर्ग आहे, म्हणजे हा 1चा वर्ग आहे. 1 नंतर 2चा वर्ग केला 4, 2 नंतर 3चा वर्ग केला 9, 3 नंतर प्रश्नचिन्ह आहे, तिथं काय असतं, 4चा वर्ग यायला हवा, आणि 4 नंतर 5 आहे, 5चा वर्ग 25 येतो. म्हणजे बरोबर आहे, 1, 2, 3, 4, 5 ह्या सगळ्या संख्यांचे हे सलग काय आहेत, वर्ग आहेत. मग 3 नंतर इथं 4चा वर्ग यायला हवा, म्हणजे इथं संख्या असेल 4 चौक 16, म्हणजे आपला पर्याय 2 बरोबर आहे. तिसरा प्रश्न पहा, पुढील आकृतिबंध पूर्ण करण्यासाठी दिलेल्या पर्यायातील योग्य संख्या कोणती. संख्या दिलेल्या आहेत 1, 1, 2, 3, 5, 8 आणि प्रश्नचिन्ह. आता या आकृतिबंधातील आपण आधी काय करू, क्रमसंबंध समजून घेऊ. क्रमसंबंध म्हणजे काय, 1 मध्ये 1 मिसळला की 1 आणि 1 झाला 2, 1 अधिक 2 केला की झाले 3, 2 अधिक 3 केले की झाले 5. म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये आपण काय केलं आहे, त्याच्या आधीची संख्या मिसळत आलो आहे आणि मग त्यामुळे आपली नवीन संख्या तयार झाली. तसं
5 अधिक 3 केले की झाले 8. आता 8मध्ये आपण आधीची संख्या मिसळली की आपली पुढची संख्या येईल. म्हणजे 8 अधिक 5 आपलं उत्तर येणार आहे 13. म्हणजे आपला पहिला पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण जाऊयात स्वाध्यायाकडे. चला मग आता पाहूया सरावासाठीचा स्वाध्याय. पहिला प्रश्न आहे, 1 ते 100मध्ये 2 अंकी चौरस संख्या किती आहेत? आता चौरस संख्या म्हणजे कोणत्या संख्या की ज्या कशाचा तरी वर्ग असतात आणि त्या संख्या आपल्याला कशा हव्या आहेत? 2 अंकी हव्या आहेत. मग 1 ते 100मध्ये येणाऱ्या 2 अंकी चौरस संख्या शोधताना आपण आधी काय करूयात? सगळ्यात चौरस संख्या म्हणजे सगळे वर्ग लिहून घेऊयात. पहा, 1चा वर्ग असतो 1, 2चा असेल 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81 आणि 10चा 100. म्हणजे या सगळ्या चौरस संख्या आहेत. आता आपल्याला कशा विचारल्या आहेत? 2 अंकी विचारल्या आहेत. म्हणजे यातला हा 1, 4 आणि 9 यातून कॅन्सल होईल आणि हा 100सुद्धा यातून कॅन्सल होईल. मग किती राहिल्या? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 संख्या. म्हणजे 1 ते 100मध्ये 2 अंकी चौरस संख्या किती येतात? 6 येतात. म्हणजे आपला इथं तिसरं उत्तर जे आहे ते आपण डार्क करणार आहोत. यातला तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही? तर त्रिकोणी संख्या कशा ओळखायच्या? त्रिकोणी संख्या म्हणजे त्या संख्या असतात n गुणिले n अधिक 1 आणि या सर्वांना भागिले 2 या सूत्राने आपण मिळवू शकतो. जिथं n ची किंमत 1, 2, 3, 4, 5 अशी असेल. आता पहा, जर n मध्ये आपण 1 ठेवलं तर इथं किंमत किती येते? 1 गुणिले 1 अधिक 1 म्हणजे 2 बेक बे भागिले 2. 2ला 2 गेले, शिल्लक राहिला 1. मग इथं यांच्या जागी आपल्याला काय करायचं आहे? 1, 2, 3, 4, 5, 6 अशा वेगवेगळ्या किमती ठेवून बघायच्या आहेत. किंवा दुसरा एक पर्याय आहे, 1 अधिक 2 म्हणजे सलग संख्यांची बेरीज करत गेलं की येणाऱ्या ज्या संख्या असतात त्या त्रिकोणी संख्या असतात. जसं 1 अधिक 2 झाले 3, यात अधिक 3 केले की 3, 2, 5 आणि 1 6, अधिक 4 केलं तर 4 आणि 3 7 आणि 2 9 1 10. म्हणजे 10 ही त्रिकोणी संख्या आहे. 4 नंतर पुढे 5 मिसळले तर होतात 10 आणि 5 15, अधिक 6 केले 15 आणि 6 21, अधिक 7 केले 21 आणि 7 28, 7 नंतर ह्याच्यात 8 मिसळले की झाले 36. म्हणजे पहा, 10 ही सुद्धा एक त्रिकोणी संख्या आहे, 15सुद्धा एक त्रिकोणी संख्या आहे, 36सुद्धा एक त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे आपला चौथा ऑप्शन इथं बरोबर असणार आहे. जी संख्या त्रिकोणी संख्या नाही ती म्हणजे 42. पुढचा प्रश्न बघूयात. 1, 5, 10, 16 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या आपल्याला शोधायची आहे. तर आता आधी आपल्याला काय करावं लागेल? यांच्यामधील आपल्याला संबंध जो आहे तो संबंध शोधावा लागेल. बघा, 1 अधिक 4 बरोबर 5, 5 अधिक 5 बरोबर 10, 10 अधिक 6 बरोबर 16. म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये आपण काय केलं आहे? पहिल्यामध्ये 4, दुसऱ्यामध्ये 5, तिसऱ्यामध्ये 6 मिसळलं आहे. म्हणून चौथ्या वेळेला आपण 16मध्ये काय करणार आहे? 7 मिसळणार आहे आणि तेव्हा आपली पुढची संख्या येणार आहे ती आली 23. पुढचा प्रश्न पहा, 4, 9, 16 डॅश 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 या आकृतिबंधातील पुढचे 3 अंक कोणते? 3 अंक शोधायचे. त्यासाठी आधी आपल्याला यांच्यातला संबंध शोधावा लागेल. तर हा संबंध सहजच दिसतोय आपल्याला. हे काय आहेत? वर्ग आहेत. 2चा वर्ग आहे, बेदुनी 4, 2 नंतर 3चा वर्ग आहे, 3 त्रिक 9, त्यानंतर 3 नंतर 4चा वर्ग आहे, 4 चौक 16. म्हणजे याच्या पुढे काय असणार आहेत? याच्या पुढच्या सलग संख्यांचे वर्ग असणार आहेत.
पहिल्यांदा 2चा वर्ग आला, त्यानंतर 3चा वर्ग आला, त्यानंतर 4चा वर्ग आला, म्हणजे पुढे 5चा वर्ग, 6चा वर्ग, 7चा वर्ग. हा असा आपला काय आहे, हा आकृतिबंध आहे. म्हणजे यानंतरची 2 दुनी 4, 3 त्रिक 9, 4 चौक 16, यानंतरच्या पुढच्या संख्या असतील आपली 5 5 25. पहा ऑप्शनमध्ये कुठं आहे, या 2 ठिकाणी पहिल्यांदा 25 आहे. त्याच्या पुढची संख्या बघा, मग यातला बरोबर कोणता, मग पुढची संख्या पहा 6चा वर्ग, 6 6 36, म्हणजे दुसरी संख्या यायला पाहिजे 36, जी इथं आहे. म्हणजे आपला हा ऑप्शन बरोबर आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या आकृतिबंधात रिकाम्या चौकटीत प्रश्नचिन्हांच्या जागी दिलेल्या पर्यायातील कोणती आकृती येईल. आता इथं हा एक आकृतिबंध दिलेला आहे. इथं आपल्या लक्षात येईल की प्रत्येक वेळेला काय केलेलं आहे, त्याच्या 2-2 पाकळ्या कमी केलेल्या आहेत. तर आता त्या कोणत्या क्रमाने कमी झाल्या ते आपण आधी पाहत जाऊ, म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागेची आकृती सापडेल. पहा, पहिल्यांदा काय केलं आहे, ह्या 2 पाकळ्या त्यांनी काय केल्यात, कमी केल्यात. त्यानंतर त्याच्या समोरच्या म्हणजे इकडच्या 2 पाकळ्या काढून टाकल्यात आणि मग आपल्याला हा राहिलेला आकृतिबंध मिळाला. म्हणजे आधी इकडची मग इकडची. मग आता त्यानंतर या राहिलेल्या 2पैकी कुठली तरी एक पाकळी म्हणजे कुठल्या तरी सलगच्या 2 पाकळ्या निघणार आहेत. मग कोणत्या निघतील, ही पण निघू शकते किंवा ही पण निघू शकते. मग आपण दिलेल्या आधी उत्तरातील आपल्या आकृत्या बघूयात. ही आकृती येईल का, आता यातल्या 2 पाकळ्या निघून गेल्यानंतर काय राहील, फक्त एक ही रेष आणि या कुठल्या तरी 2 पाकळ्या गेलेल्या असतील तर ती फक्त एक अशी एक रेष आपल्याला इथे दिसणार आहे. मग अशी आकृती कुठे आहे की फक्त 2 पाकळ्याच दिसणारी, पहा बरं. बरोबर, म्हणजे आपला पर्याय 3 क्रमांक बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी रिकाम्या चौकटीत येणारी योग्य आकृती कोणती. आता इथे पहा 3 चिन्ह आहेत, बेरीज बरोबर गुणिले. इथं पण 3 चिन्ह आहेत, बेरीज बरोबर गुणिले. 30 चिन्ह आहेत, म्हणजे इथं पण ही 30 चिन्ह असणार आहेत. पण यांचा जो काही क्रम आहे बदललेला, त्याच्यामध्ये काही संबंध आहे का, काही आकृतिबंध आहे का, तो आपण आधी शोधूयात. पहा, इथं बेरीज 1 नंबरला आहे, मग बरोबर चिन्ह आहे आणि मग गुणिले आहे. नंतर त्यांनी काय केलं, हे बेरीज उचलली आणि पलीकडे टाकली, म्हणजे आधी बरोबर मग गुणिले आणि मग हे 1 नंबरचं बेरीज इथं आलं 3 नंबरला. म्हणजे फक्त त्यांनी काय केलं, पहिलं चिन्ह उचलून शेवटी टाकले. मग इथं काय केले, तसंच केले का बघूयात. पहिलं चिन्ह उचलून शेवटी टाकले, म्हणजे दुसरं आलं गुणिले अधिक आणि फक्त पहिलं होतं ते बरोबर चिन्ह शेवटी टाकलं. बरोबर आहे, म्हणजे आपल्याला आता आपला आकृतिबंध सापडलेला आहे. आता याची पुढची आकृती कशी तयार होणार, हे पुढचे जे 2 आहेत ते आहेत तसे लिहिणार आहोत आपण, अधिक नंतर बरोबर चिन्ह आणि फक्त पहिल्यांदा जे चिन्ह आहे ते उचलून आपण काय करणार आहे, शेवटी टाकणार आहे. म्हणजे इथे यायला हवं गुणिले, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न पहा. पुढील आकृतिबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल. आता इथे आपण पाहूयात, पहिल्या चौकोनामध्ये इथं कोपऱ्यात एकच टिपका दिलेला आहे. त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये याच्या कडेला एक टिपका वाढलेला आहे, एक बिंदू वाढलेला आहे. त्याच्या पुढे गेलो की त्या 3 टिपक्यांच्या पुढे एक बिंदू वाढलेला आहे. मग आता याच्या पुढे गेलो की अजून त्यांच्या पुढे एक बिंदू वाढणार आहे. म्हणजे असे 4 आणि असे मोजून 4 बिंदू आपले तयार व्हायला हवेत. हे सगळा कोपरा आपला बदलला आहे का, नाही. मग आपण आता खालच्या पर्यायामध्ये आपली आकृती शोधूयात. ही आकृती असेल का, नाही. ही आकृती असेल का, हो बरोबर, कारण कोपरा आपला काय आहे, सेमच आहे. आता पहा, पुढील आकृतिबंध पूर्ण करा. इथे बाण दाखवला आहे, तो बाण वेगवेगळ्या दिशेने पुढे दाखवला आणि प्रश्नचिन्हाच्या जागच्या आकृतीच्या बाणाची दिशा आपल्याला ठरवायची आहे. तर पहा, आता हा बाण जो आहे तो या पेन्सिलसारखा आहे, या पेन्सिलसारखा आहे. पहिल्यांदा तो असा होता, पुन्हा मी त्याला असा फिरवला की ते टोक खाली आलं, पुन्हा मी त्याला असा फिरवला की त्याचं टोक इकडे आलं, पुन्हा मी त्याला सरळ फिरवला की त्याचं टोक वरती गेलं. आता परत अजून मी त्याला फिरवलं
कोणत्या दिशेने फिरवते मी? घड्याळाच्या दिशेने फिरवते आहे. आणि इथून आता पुन्हा मी त्याला फिरवल्यानंतर त्या बाणाचं टोक कुठे येणार आहे? उजवीकडे येणार आहे. म्हणजे तो बाण कसा असणार आहे? असा असणार आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 इथं बरोबर आहे. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणती आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी येईल? इथे आकृतीबंध दिलेला आहे. जर आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल मगाशी कशा फुलाच्या 2-2 पाकळ्या काढल्या गेल्या होत्या तशाच पद्धतीचा हा आकृतीबंध आहे. इथे एक एक बाण कमी केलेला आहे. पहिल्यांदा हा बाण कमी केला आणि मग ही आकृती राहिली ती इथं लिहिली. त्याच्यानंतर पुन्हा हा बाण कमी केला आणि एवढीच आकृती राहिली ती इथं लिहिली. म्हणजे आपण असं एक एक बाण जो कमी करतोय तो कोणत्या पद्धतीनं कमी करतोय? घड्याळाच्या उलट्या दिशेने आपण एक एक कमी करत चाललो. मग आता हा कमी केल्यानंतर पुढचा कोणता बाण कमी करणार आपण? हा वरचा बाण कमी करणार आहोत. आणि मग आपली आकृती काय राहील? ही राहील. म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता असेल? 3 असेल. बरोबर. पुढे पहा. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. हे पण तसंच आहे. 2-2 पाकळ्या काढल्यात. या पहिल्या फुलातली ही आणि ही समोरासमोरची पाकळी काढून टाकली की राहिले इकडे 3 इकडे 3. ते फूल इथं दाखवलं. हे काढल्यानंतर ह्या 2 पाकळ्या काढल्या गेल्या आणि मग ही जी 4 पाकळ्या राहिल्या त्या इथं दाखवल्यात. म्हणजे आपण पहिल्यांदा अशी काढली, मग इकडे आलो, मग अशा काढल्या, मग आता परत आपण खाली येणार आहे आणि आता आपण काय काढणार आहे? अजून 2 पाकळ्या काढायच्यात आपल्याला. मग कुठल्या काढणार आपण? या 2 काढू शकतो किंवा या 2 काढू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आधी पर्याय बघावे लागतील दिलेले. पर्यायामध्ये 2 आकृत्या, आता 2 पाकळ्या कुठल्या कुठल्या राहिल्यात आपल्या? एकतर अशा असतील किंवा अशा असतील. मग हा पर्याय असेल का? नाही, कारण त्यात एकच पाकळी आहे. हा पर्याय असेल का? हो बरोबर आहे. कारण ह्या 2 पाकळ्या जर मी काढून टाकल्या तर ह्या 2 पाकळ्या शिल्लक राहिल्या आहेत. म्हणजे माझा पर्याय 2 क्रमांक बरोबर आहे. ही तर नसणार आहे आणि ही पण नसणार आहे कारण त्या पाकळ्या तर मी ऑलरेडी काढून टाकल्यात. बरोबर आहे ना? पहा आता शेवटचा प्रश्न. दिलेल्या आकृतीबंधातील पुढील आकृती कोणती? आता इथे पहा. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. म्हणजे या मधल्या चौकोनाच्या चारही बाजूला 3-3 चौकोन दिलेले आहेत. पुढच्या आकृतीत काय केलं? या उभ्यामधला हा एक आणि हा एक चौकोन काढून टाकला. म्हणजे हे 3-3 ठेवले पण या उभ्यातला एक एक कमी केला. त्याच्यानंतर काय केलं? पुढील आकृतीमध्ये हे आडव्यातले एक एक चौकोन काढून टाकले. म्हणजे वरती 2-2 होते आणि खालच्यात पण आता आडव्यात पण किती झाले? 2-2 झाले. म्हणजे आपण काय केलं? पहिल्यांदा उभ्यातला एक एक चौकोन कमी केला, पुन्हा आडव्यातला एक एक केला. म्हणजे आता परत आपल्याला काय करायचं? अजून उभ्यातला एक एक चौकोन कमी करायचा आहे. तो क्रम आहे ना आपला. आधी उभ्यातला, मग आडव्यातला, परत मग उभ्यातला, परत आडव्यातला. म्हणून उभ्यातला एक एक चौकोन कमी केला की आता काय राहील आपली पुढची आकृती? जिच्या मधल्या चौकोनाच्या कडेला आडव्यामध्ये 2-2 चौकोन आहेत पण उभ्यामध्ये मात्र एक एकच चौकोन आहे. पहा बरं अशी आकृती कुठे सापडते तुम्हाला? आडव्यामध्ये 2-2 आहेत. म्हणजे ही असेल का? नाही. आडव्यामध्ये 2-2 आहेत आणि उभ्यामध्ये एक एकच आहे. म्हणजे मग ही असेल का? नाही. ही पण नाही. हां, ही आकृती बरोबर आहे. म्हणजे आपला पर्याय चौथा काय आहे? योग्य पर्याय आहे. आलं लक्षात? चला तर मग सराव करा. थँक यू.